श्री क्षेत्र शिर्डीपासून काही अंतरावर असलेले रुई हे खेडेगाव साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेले सर्व जाती धर्माचे लोक अगदी आनंदाने राहतात। याच गावातील मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातील आमुन पठाण व मामुन पठाण ही जुळी भावंड यशस्वी आणि प्रख्यात कराटे प्रशिक्षक म्हणून आज नावारूपाला आलेले आहेत। अखंड मेहनत आणि प्रयत्नात सातत्य हेच त्यांच्या यशाचे गमक आहे। आजवर अनेक पुरस्कारांनी या बंधूंना सन्मानित करण्यात आला आहे। तर आता आपण पाहूया त्यांच्या जीवनावर आधारित हा एक छोटासा माहितीपट। आमुन मामुन कि मैं अब्बा है और मेरा नाम इस्माइल मन्नू पठान है और मैं ट्रैक्टर के ऊपर ड्राइविंग करता था। और मैं हमारे हालात पहले बहुत ख़राब थे, लेकिन उतने भी हालत में रह के उन्हें स्कूल कर कराटे का काम सीखे और अब अच्छी तरह से कराटे का काम कर रहे, क्लास ले रहे। और उनकी अखलाक अच्छे होने की वजह से लोग उनको प्रोत्साहन दे रहे, उनको अच्छा मान रहे। और वो ये देखकर हमारे को भी उसकी खुशी हो रही, लोग उनको अच्छा मान रहे। इसलिए उनको वो भी उनके बच्चन को ऐसे इल्म सिखाए और ऐसे जैसे ऐसे पीछे रहे इससे भी अच्छा जनता के साथ रहने की कोशिश करे, मिल के रहे जनता को। ये हमारा इच्छा है। सीख रहे बच्चे करके सीख रहे, ऐसा एक आगे चल कर ऐसा इल्म से हासिल करेंगे या वो बच्चन को पढ़ेंगे ऐसा नहीं महसूस होता था। लेकिन शिरडी के अंदर उनको अच्छे वो मान रहे, उसके बारे में हमारे को भी खुशी हो रही है। उसकी वो बहुत शरीफ बच्चे हैं, उनकी शरीफ पर देख के लोग खुश होते हैं कि इतना बच्चे काम करते और अच्छा उनका अखलाक अच्छे हैं उनके, इसलिए लोग उनका अखलाक की वजह से खुश होते हैं अखलाक देखकर। मी आमुन मामुनची पठाण त्यांची मम्मी आहे। तर मी एवढी पहिल्यांदा मी एवढी तकलीफ काढली त्यांच्या करताना विचाराच्या बाहेर मी कच त्यांना सांभाळलं ते मला माहिती आहे। आता त्या टायमाला काय वाटणार आहे, आपण रोज जायचं लोकांच्या धंद्याला, काही घरात आहे काही नाही, त्यांना आपलं मोकळं सोडून जात होते मी। त्याचे दारात भर झोपून राहायचे, तर कोणी बघायला नव्हतं त्यांना। मग शिक्षण असंच आपलं वरताड करून कसं तरी शिक्षण केलं त्यांचं। त्याच्यानंतर मग त्यांना तिसरीला असताना आम्ही हॉटेलमध्ये टाकून दिलं। आता त्यांना तिथून इतर येता येत नव्हतं, कळत नव्हतं त्यांना यायचं। जेव्हा त्यांचे वडील जातील तेव्हा मग ते घेऊन येतील घरी। तर त्याने त्यांच्या कष्टावर कसं तरी शाळा केली। 50 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही इथं आहे। तर त्याच्यानंतर हे ट्रॅक्टरवर राहायचे ना, तो कोणाच्या पण ट्रॅक्टरवर जायचे, मग तिकडंच कामधंदा करायचं, तिकडंच खायचं प्यायचं, इकडं कोणी येत नव्हतं काही नाही। त्यांचे वडील आणि मी दोघं पण मग मजुरी करायचं। त्याच्यानंतर त्यांना कसं तरी शाळा केली। त्याच्यानंतर मग ते त्यांच्या पायावर उभे राहिले, ते सुट्टीत जायचे, कामधंदा करायचे, त्यांच्या पायावर त्याने शाळा केली। मग ते घरी येऊन अशा उड्या मारायचे ना, मग मी त्यांना बडबड करायची, या काय असं नुसते उड्या मारित्या, असं करत्या तसं करत्या। ज्या वेळेला त्यांना कराटेची फी भरायची तर आमच्याकडे 500 रुपये नव्हते भरायला। त्याचे वडील कुठे गेले देशमुखाच्या इथं निम्या रात्री, तिथून 500 रुपये आणले आणि दुसऱ्या दिवशी मग फी भरली 500 रुपये। म्हणजे एवढी कंडिक्शन अशी होती आमची। 500 रुपये काय आज सकाळपासून संध्याकाळ 500 रुपये पुरते नाही मुलांना, आणि त्यांना फी भरायला 500 रुपये नव्हते देत। आता वडील एकटे काय करते ना, एवढं खटलं होतं, काय करतील ते? संध्याकाळी आहे तर सकाळी नाही, सकाळी येतो दुपारी नाही। शाळा जायचे ते 4 जण, दुपार जेवायला सुट्टी व्हायची त्यांची जेवायची, तर त्याला वाटायचं मला खायला मिळतं नाही, त्याला वाटायचं मला खायला मिळतं नाही। तर ते आले ना, जे पुढं आलं का तेच काय अर्धी चौथकर असली तो एकच जण खाऊन घ्यायचा, मग दुसरे बसायचे रडत, मग मारामारी व्हायच्या त्यांच्या।
आता आम्हाला कसं वाटत होतं का आमची मुलं मोठ्या नोकरीला लागावा कुठेतरी, काय बा शिक्षण त्यांचं भरपूर व्हावा, पुढं चालून आपल्याला तकलीफ नको. पण त्यांचे देवाने घराने ऐकले, त्याने सगळं चांगलं केलं. काय न्याच्या उड्या मारायच्या याच्यावर काय बा, मग काहीतरी सर्व्हिसला पाठवायला पाहिजे त्यांना, असं तसं बोलायच्याच बाया. ज्या टायमाला ते लोक मला नाव ठेवत होते, काही मुलं असे नुसत्या उड्या मारित्या, हे करत्या ते करत्या, कायला असं करायला लावलं, काहीतरी मोठ्या सर्व्हिसला लावायचं. पण त्या टायमाला आता माझं काय चालत नव्हतं त्यांच्या वडिलांपुढं. मग यांना तर शिकायचं होतं, त्याच्यामुळं मग आता चांगलं झालं. आता लोक उलट नावं देत्या आमच्या मुलांना. मला असं वाटायचं त्याने काहीतरी मोठी सर्व्हिस करावा, शाळा शिकावं. पण त्यांच्या वडिलांना काय वाटलं, बरं यायचं. मग ते इकून तिकून पैसे जमा करून आणि त्यांना द्यायचे आणून. आणि आता दोघांची कमाई, त्यांना काय फक्त 150 का 300 रुपये महिना ट्रॅक्टरवर, आणि मला 100 रुपये नाही तर मग 50 रुपये रोज. आता तेवढ्या पैशात काय होईल एवढं खटलं म्हणल्यावर. 3 मुली आणि 3 मुलं. मेरा नाम असलम इस्माइल पठान है। वैसे मैंने अरबी तालीम की, इसलिए सब लोग मुझे मौलाना बोलते हैं। और ये आमून और मामून दोनों मेरे बड़े भाई हैं और मैं उनका छोटा भाई हूँ। और फ़िलहाल मैं अभी राहुरी के अंदर ही जो है लोगों को मज़हब के ताल्लुक़ से, धर्म के ताल्लुक़ से जो है सिखाता हूँ। बचपन में अच्छे थे, ऐसा ही थे जैसे कि हम लोग दोस्त रहते हैं, और जो बचपन का ताल्लुक़ था वो भी आज वैसे ही ताल्लुक़ है कि आज भी जो है दोस्त के जैसे ही रहते हैं। अगर कोई बात नहीं समझ में आती, बड़ा भाई होने के बावजूद भी वो मुझसे ही जो है तो आज भी पूछते हैं, और अगर मुझे कुछ समझ में ना आवे तो मैं उनको जो है तो पूछता हूँ। ऐसा नहीं है, इंटरेस्ट तो मुझे भी था और आधे कराटे की तालीम मैंने भी हासिल की, लेकिन मुझे वक्त ना मिलने की वजह से मैं आगे सीख नहीं सका, और आज मैं उस बात का जो है अफसोस करता हूँ। मुझे बड़ी खुशी महसूस हो रही, और मैं अल्लाह से यही दुआ करूँगा कि अल्लाह ऐसे ही जो है सबको भाई दे, या ऐसे ही जो है तो औलाद दे जो समाज सेवा के अंदर लगे, जो लोगों की खिदमत और मदद करें। इसलिए कि धर्मगुरु होने के नाते हम तो यही लोगों को बताते हैं कि एक दूसरे के काम आना, इसी का नाम तो इंसान है। आरिफा, मैं इनकी बहन है, अमन मामन की और असलम की। वो बच्चे जो भी पहले पास से करते ना, तो वो उनके मतलब ऐसे नहीं कि खुशी की वजह से करते थे, हमको कुछ उसके अंदर मालूम नहीं था वो क्यों कर रहे हैं ऐसा। पहले एक नहीं करा, उसके बाद में उसने जैसा दूसरे को भी नज़दीक करके उसको भी पढ़ा के ले आया ऐसा जो करने का। मतलब पैसे नहीं थे ना वो टाइम को ज़्यादा, तो पैसे नहीं रहने की वजह से बड़े वाले ने छोटे वाले को पढ़ा के लिया। फिर वो जैसे दोनों ही पास होते जा रहे। अच्छा। तो उसके अंदर हमको बहुत खुशी मिली। मतलब पहले कराटे का को बोलते कुछ मालूम नहीं था, फिर बाद में थोड़े बड़े बड़े होते चले, मालूम गिरते चला हमको कराटे इसको बोलते। नहीं, हमको बहुत खुशी हो रही है, उनको जगह जगह ऐसे पहचानते भी ज़्यादा, और उनका इस्तेकबाल भी हो रहा ना, तो अच्छा लग रहा है हमको, क्योंकि गरीबी में से बहुत ऊपर आए ना वो लोग। अच्छा लग रहा है हमको ऐसा। आजही जात धर्माचा पडदा आड न आणता समाजातील प्रत्येक मुलाला ते आपलेपणाने शिकवतात। आपण भोगलेल्या गरिबीची जाणीव म्हणून गरीब मुलांना हे बंधू मोफत शिकवतात। निश्चित सामाजिक ऐक्य यांच्या कार्यातून दिसून येते। मोहम्मद इनामदार राहणार तालुका राहता जिल्ह्यामधलं। यांना आम्ही लहानपणापासून ओळखतो। मुलं यांचे वडील अतिशय कष्ट केले, त्यांचे वडील आजही ते कष्ट करतात, आणि मुलं लहानपणापासून कष्टाळू आहेत। कारण आम्ही त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे, बाबा करायची चांगली गोष्ट आहे। आमच्या गावातल्या मुलांना बी काही मुलींना बी त्यांनी सांगितलं बा त्यांचा सहभाग घ्या, कारण ते चांगल्या प्रकारे म्हणजे सेल्फ प्रोटेक्शन कराटेमध्ये त्याचं मुलींना जास्त प्रोत्साहन द्यायला पाहिजे। कारण काय का त्याचं सेल्फ प्रोटेक्शन मुलींना त्यांचं स्वतः संरक्षण करण्यासाठी तर बऱ्याचशा मुलींचे बॅचेस ते घेतात, मुलांचे घेतात। सुरुवातीला कारण मुळातच हा खेळच जपानी आहे माझ्या माहितीने, कारण हा भारतातला खेळच नाही।
कराटे जुळो कराटे याचं याची स्थापना म्हणजे जपानमधली. तर त्यामुळे आपल्याकडं ते पूर्वी म्हणजे कुस्ती वगैरे हे खेळ चालायचे जास्तीत जास्त. तो कराटे खेळ काही माहीत नव्हता, परंतु या मुलांनी ते केल्यामुळं ते सुरुवातीला लोकांचं थोडंसं त्यांना जाणून नसल्यामुळे विरोध राहायचा, परंतु मग देश लोकांना कळलं, सर्वसाधारण लोकांनी मग प्रोत्साहन दिलं. आज ते चांगल्या प्रकारे ते खेळ करून राहिले आणि लोकांना चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ राहिले. मी तर असं ऐकलं तुमच्याकडं ते भाडोत्री सायकल घ्यायचे त्या काळामध्ये हो आणि कोळकोडेला शिकायला वगैरे जायचे. हालाकी त्यांना तिथे फी वगैरे मिळत नव्हती. बरोबर आहे. त्यावेळेस तुमच्या भाड्याचं काय? त्याच भाड्याचं काही नाही, आम्ही त्यांना सवलत देत होतो. कधी द्यायचे कधी नाही द्यायचे असं चालत राहायचं. काही फारसं आम्ही त्यांना ते लावून धरलं, कारण त्यांच्याकडे सायकलही नव्हती ना त्या काळामध्ये. बॅड टू वर्स पोझिशन त्यांची होती त्या काळात. हां. आणि ते आमच्याकडे भाडं नेत होती, गोष्ट खरी आहे. परिस्थिती नाजूक राहायची, परंतु मग आम्ही त्यांना सहकार्य करायचो. भाड्यामध्ये काही सवलत द्यायचो, कधी हे करायचो, कधी घेतही नव्हतं कधी कधी असं. आता त्यांना तो एक पुरस्कार मिळतो, जाणीव पुरस्कार म्हणून, त्याच्याबद्दल काय सांगा? जाणीव पुरस्कार मिळतो ते चांगलं आमच्या गावाच्या आमच्या भागाच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? आणि त्याबद्दल आमचं त्यांना अभिनंदन आहे, आमचं स्वागत आहे त्यांच्याबद्दल. भविष्यात त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? भविष्यामध्ये त्यांनी आणखीन प्रकारे चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त कराटेचं त्यांनी शिक्षण मुलांना द्यावं आणि जास्त करून त्यांनी मुलींना द्यावं शिक्षण. कारण मुलं सेल्फ प्रोटेक्शन मिळेल, त्यांचं संरक्षणाची त्यांना आज सरकारसुद्धा हे करतच की नाही किंवा मुलींनी स्वतःच्याच याच्यावर केलं पाहिजे. आज आपण पाहतो समाजामध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाडी वगैरे रेप वगैरे हे प्रकार चालतात. तर ते कराटेमुळे ते स्वतःचे स्वयंपूर्ण होतील आणि स्वतः संरक्षण करू शकतील. त्यांची गावातील वर्तणुकीबद्दल काय सांगाल? गावात तुमच्या गावात प्रत्येक धर्मातले लोक राहतात, काय सांगाल? सर्वांशी सर्व मिळून मिसळून राहतात, सर्वांशी एकोपण राहतात, सर्वांशी त्यांच्या शिकवण्याचे सगळ्यात चांगले परत बोला. ती गाडी गेली ना, आवाज रेकॉर्ड नसून झाला. प्रश्न होता. गावात त्यांची वर्तणूक कशी आहे? आणि गावात त्यांची वर्तणूक चांगली आहे. सर्व धर्माचे सर्व लोक त्यांना मानतात आणि त्यांना जो पुरस्कार मिळून राहिला तो म्हणजे आमच्या गावाच्या दृष्टीने अभिमानाचीच गोष्ट आहे. आता या चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक सिरियल तयार करत आहोत. त्या सिरियलमध्ये त्यांना आम्ही प्रोत्साहित करत आहोत, जगासमोर त्यांना मांडत आहोत. काय सांगा? चांगली गोष्ट आहे ना चॅनल माध्यमातून. त्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये काही इव्हन थ्रूआउट इंडिया सुद्धा त्यांचं पब्लिसिटी होऊन जाईल आणि आमच्या गावाचं नाव बी त्यामुळे तो पुढं जाईल की नाही. आज त्यांना पुरस्कार दिला जातोय, त्यांना जगासमोर आणले जात आहेत, काय प्रतिक्रिया द्याल? हा पुरस्कार तुम्ही देऊन आले ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर तुमचं बी अभिनंदन आम्ही करतो चॅनलवाल्यांचं. धन्यवाद. हे आमून पठाण आणि मामून पठाण जे आहेत हे अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थी. त्यांची घरची परिस्थिती खूप तशी हालाकीची. वडील जे आहे त्यांचे वडिलांनी आयुष्यभर खूप कष्ट या ठिकाणी केलेले आहे आणि यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण समाजासाठी काहीतरी वेगळं करावं या अनुषंगानं या दोन्ही भावांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आणि आपल्या गावातील मुलं काहीतरी वेगळं करताय समाजासाठी या दृष्टिकोनातून गावातून आम्ही लागल त्या पद्धतीचं सहकार्य त्यांना करायला सुरुवात केली. आणि हे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं यांना स्वतःचा रोजगार तर या ठिकाणी उपलब्ध झालेलाच आहे, परंतु दुसऱ्यांना सुद्धा या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं खूप मोलाचं काम आहे आणि त्या कामात आम्ही गावकरी त्यांना कायमस्वरूपी सहकार्य करणार आहोत. बंधू जे आहेत सर, हे दोन्ही बंधू आपण बघितल्यानंतर जवळजवळ एकसारखेच दिसतात. ते जुळे बंधू आहे. कोण आमून सर आणि कोण मामून सर आपल्याला हेच खरं लक्षात येत नाही, परंतु दोघंही जण असे की त्यांचं आपण जर ड्रेपरी बघितली किंवा त्यांचं राहणीमान जर बघितलं तर हे दोन्ही लोक एकसारखंच राहतात. आपण हे आपल्या निदर्शनास आलेलं असेल. गावातील तसं हे मोमेडियन समाजाची मुलं, आम्ही हिंदू असो किंवा इतर समाजाचे जे समाज आमच्या गावात आहे, परंतु कोणाचाही कार्यक्रम असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, लग्नाचा कार्यक्रम असू द्या, कोणाचा सुखाचा कार्यक्रम असू द्या, दुःखाचा कार्यक्रम असू द्या, हे दोघंही भाऊ त्या प्रत्येक कार्यक्रमात हिरारीनं भाग घेतात.
त्या ठिकाणी थांबतात, त्यांच्या माध्यमातून किंवा ते ज्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ते गावाचा हरिनाम सप्ताह असेल, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाचं लग्न असेल, त्या लग्नामध्ये त्या विद्यार्थ्यांना घेऊन येतात आणि लोकांना जेवण वाढण्याचं काम असेल किंवा स्वच्छतेचं काम असेल, अशा अनेक प्रकारच्या उपक्रमात हे दोन्ही बंधू कायमस्वरूपी सहभागी होतात. किंवा गावात किंवा परिसरात हिंदू मुस्लिम असेल किंवा हिंदू इतर समाजाचे जे लोक असतील यांच्यात कोणत्याही पद्धतीचा वाद होऊ नये या दृष्टिकोनातून, सामाजिक सलोखा साधण्याच्या दृष्टिकोनातून कायमस्वरूपी प्रयत्न करतात. जेवढे पुरस्कार आपण देऊ साहेब तेवढे थोडेच आहे असं मला वैयक्तिक लेवलवर वाटतं. बरं. मी रावसाहेब वसंतराव देशमुख, मी शेतकरी आहे. या गावामध्ये साधारण 17-18 वर्ष मी ग्रामपंचायतचा सरपंच राहिलो. तदनंतर मी अहमदनगर जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यानंतरही मी कृषी उत्पन्न बाजार समिती राहता या ठिकाणी 8 वर्ष उपसभापती म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या राहता तालुका सहकारी दूध उत्पादक संघ याचा मी चेअरमन आहे. आमच्या गावामध्ये अमोनबाई आणि मामूनबाई हे दोन सर्वसामान्य कुटुंबामधील जे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना कुठलीही पार्श्वभूमी नाही, किंबहुना त्यांच्यामागे असा फार मोठा काही आधार नव्हता, आर्थिक पाठबळ नव्हतं, अशा या दोघांनी कराटेमध्ये, शोतोकान कराटेमध्ये त्यांनी जे राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि ग्रामीण भागामध्ये मुलामुलींना स्वसंरक्षणासाठी ते महत्त्वाची बाब आहे की आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांनी ही जी विद्या शिकवली आणि ती अविरत आजपर्यंत सुरू आहे, तर त्याबद्दल त्यांचं म्हटलं तर कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांनी मागे भारताबाहेर नेपाळमध्ये जाऊन या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं यश प्राप्त केलेलं आहे. किंबहुना त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडलेली आहे की जेणेकरून ग्रामीण भागामध्ये किंवा अर्बन एरियाजमध्ये सुद्धा हा खेळ जो आहे हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे स्वसंरक्षणासाठी, कारण आज ती गरज आहे. तर अशा या दोन व्यक्तिमत्वाचा मी तसं म्हटलं तर या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं. असं म्हटलं तर हे दोघे बंधू जे आहेत ते त्यांचं गावामधील वागणूक जी आहे ते सर्वसामान्य लोकांशी मिसळून ते वागत असतात. सर्व जाती धर्माचे असोत, उच्च नीच असोत, गरीब असो, श्रीमंत असो, त्यांची वागणी अतिशय चांगली आहे. आम्ही ज्यावेळेस सरपंच वगैरे होतो त्यावेळी असे जे गरीब कुटुंबामधील व्यक्ती आहेत, मुलं आहेत, त्यांना पुढे जाण्यासाठी आपण आर्थिक काही करू जरी नाही शकलो तरी परंतु त्यांना मानसिक बळ देण्याचं काम हे माझं होतं, असं माझं कर्तव्य होतं असं मी समजतो. आणि त्याच हेतूने किंबहुना मी बघितलं की ते हार्डवर्किंग होते आणि त्यांना पुढे जाण्याची जिद्द होती आणि गरिबीमध्ये असून सुद्धा त्यांना पुढे जाण्याची ही जिद्द हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी त्यांना एक मानसिक आणि आर्थिक पाठबळ दिलं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो, नम्रपणे सांगू इच्छितो. दररोज पेपर आपण जर उघडला तर अन्याय अत्याचार होताना आपल्याला दिसतात, परंतु यासारखे जे बंधू आहेत अमून आणि मामूनभाई यांच्यासारख्यांनी जर शिकवण दिली मुलींना, मग त्यामध्ये शाळेमध्ये त्या खरं म्हटलं तर ह्या अभ्यासक्रमाचा या ठिकाणी शासनाने विचार केला पाहिजे. महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम असे घेतले पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्य ज्या मुली आहेत तर त्यांनासुद्धा त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होऊ शकेल. आणि त्यांना आमच्याकडून माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि त्यांच्याकडून अजूनही मोठं काम होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. नमस्कार, मी बाजीराव माझीवाणी, राहणार नांदुर्खी, सध्या शिर्डीमध्ये राहतो. 30 वर्ष रुई येथे उपशिक्षक म्हणून काम करत होतो.
त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून सध्या कोपरगाव तालुक्यात जे हनुमान विद्यालय राजनगाव देशमुख येथे मुख्याध्यापक म्हणून 3 वर्षापासून काम करत आहे. त्या काळामध्ये साधारण 1991ला या 2 मुलांची माझी 5वीला असताना ओळख झाली. त्यावेळेस मी मराठी विषय शिकवत होतो. अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. वडील अतिशय थोडेसे हे होते, धाडशी होते आणि त्यांना मी शिक्षक या नात्याने माझी मान ताट होती, कारण माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा काकांवर पुढे गेला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. या जवळजवळ 20,000 विद्यार्थी परिसरामध्ये त्यांनी शिकवलेले आहेत आणि त्यांचा म्हणजे मला आत्मविश्वास वाढतो. माझा मुलगा त्यांनी घडवला, म्हणजे मी त्यांना घडवलं आणि त्यांनी माझ्या मुलाला घडवलं. अशा मुलांची ओळख जगभरात होणं गरजेचं आहे ना. म्हणजे त्या मुलांनी केलेलं कार्य आहे, सामाजिक असो, धार्मिक असो, शैक्षणिक असो, त्याच्यात ते नाव कमावतात ना, तो उरला आनंदच आहे ना. त्यांच्या कराटे स्पर्धेमध्ये त्यांनी अजून आपलं नाव कमावं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये. जेवढे जास्त विद्यार्थी घडतील तेवढंच देशाला त्याची गरजच आहे ना. आज या धकाधकीच्या जीवनामध्ये या मुलांनी केलेलं खडतर जे कार्य आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. आणि आज अशा मुलांची तरुणांना घडवण्याची जी त्यांची कला आहे ती अतिशय उल्लेखनीय आहे. म्हणजे खडतर परिस्थितीमध्ये अनाथ मुलांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी मोफत शिक्षण देऊन त्यांचा उद्देश काय की मुलं घडले पाहिजे, त्यांना स्वतःचं या ठिकाणी म्हणजे स्वसंरक्षण मिळालं पाहिजे हा त्यांचा अट्टास आहे. आणि त्यांच्या पुढच्या भावी आयुष्याला खरोखर या ठिकाणी ते उत्तुंग शिखरावर जावे हीच सदिच्छा साईचरणी व्यक्त करून माझं नाव गोदावरी पुरुषोत्तम भैरवकर, राहणार सावळी. आणि अमोल सर हे खूप चांगले आहेत आणि त्यांनी खूप ठिकाणी क्लास चालवले. त्यांच्याबरोबर माझ्या मुलींनी पण 10-12 क्लास चालवले. तिच्या हाताखाली पण सगळे ब्लॅक बेल्ट झालेले आहेत मुलं. काय त्यांचं आम्हाला खूप सहकार्य झालं. काय माझी मुलगी आणि ते खूप लांब लांब खेळून आले. छान आहेत, स्वभावानी पण खूप छान आहेत आणि त्यांना सहकार्य करण्याची सगळ्यांची हे ओढ आहे. त्यांना सगळे माणुसकीबद्दल चांगले आहेत, ते स्वभावानी खूप छान आहेत. माझ्या मुलासारखे त्यांनी मला पण जीव लावला, माझ्या मुलीला पण सहकार्य केलं. आमचे मिस्टर वाढले तेव्हा त्यांनी खूप सहकार्य केलं, त्यावेळेला पण खूप मदत केली त्यांनी. सर्व पाहिलं त्यांनी सगळं. खूप छान वाटतं मला, आनंद वाटतो खूप. त्यांनी छोट्या छोट्या ह्याच्यातून मोठे झाले ते खूप. काय पूर्वी सगळं आमची त्यांची खूप गरिबी होती, गरिबीतून ते मोठ्या ह्याच्यात गेले. खूप छान आहेत ते, कष्ट करणारे आहेत. काय कष्टाचं फळ त्यांना मिळालं शेवटी, चांगलं झालं सगळं. त्यांच्या पुढच्या सगळ्या भविष्यासाठी, भावी आयुष्यासाठी माझे शुभ आशीर्वाद आहे. त्यांचं खूप चांगले हो. मेरा नाम नईम मुज़फ़्फ़र है। मैं यहाँ पर पढ़ाता हूँ, टीचर हूँ, यहाँ पर शिक्षक हूँ जी। और यहाँ पर इस्लामिक तालीम दी जाती है और यहाँ पर स्कूल भी है, मिल्लत उर्दू प्राइमरी स्कूल। तो दोनों तालीम यहाँ पर दी जाती है। तो उसके बाद सर जो कराटे सर यहाँ पर आ रहे हैं, 3 साल से गालिबन ये लोग आ रहे हैं। बच्चों के अंदर चुस्ती फुर्ती और शिक्षा के दौरान जो सुस्ती रहती है, गफलत जिसे कहेंगे, नींद का आना या बच्चों के बदन के अंदर कसकस वगैरह, तो वो सब ख़त्म हो गया है गालिबन। और बच्चे चुस्ती के साथ फुर्ती के साथ पढ़ते भी हैं। जो बच्चे कमज़ोर थे पढ़ाई के अंदर, शिक्षा में, उनकी भी जहन की जो मिक़दार है वो बढ़ गई है, यानी वो मेहनत कर रहे हैं, पढ़ रहे हैं। तो यही बोलना चाहूँगा कि इससे भी बड़ा अगर कोई अवार्ड हो तो उनको देना चाहिए। ये एक सामाजिक खिदमत है और गरीबों के लिए कर रहे हैं, तो गरीबों का तो भगवान ही होता है।
और भगवान ने इनको उनके लिए भेजा है और इनके ज़रिए से गरीबों को फ़ायदा हो रहा है, तो इनको सम्मान मिलना चाहिए। एक दूसरे का ज्ञान, अच्छा ज्ञान जो है लेते देते रहना चाहिए, जिसकी वजह से हमारे देश की भी तरक्की हो। जैसे ये लोग जो काम कर रहे हैं, ये अगर किसी को इनके ज़रिए से फ़ायदा हो रहा है तो ये देश की तरक्की है। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं मोहम्मद यहया अल-कासमी, मैं यहाँ इसी राहता शहर का रहने वाला हूँ और यहीं पर इस राहता शहर में मैं रहता हूँ। यहाँ पर अल्लाह के फजल से एक इदारा चलता है जहाँ पर हम सब लोग खिदमत अंजाम देते हैं। इस इदारे के अंदर ऐसे बच्चे जिनके तालीम का कोई इंतज़ाम नहीं है और गरीब बच्चे हैं, ऐसे बच्चे यहाँ पर पढ़ते हैं, तो हम लोग अल्लाह के फजल से उन लोगों का इंतज़ाम करके उनकी तालीम का और उनके रहने सहने का सब चीज़ों का हम यहाँ पर इंतज़ाम करते हैं ताकि वो मुकम्मल तौर से यहाँ से पढ़ कर के निकले और अपनी ज़िंदगी सही तौर पर वो संवार सके। तो यहाँ पर हर किस्म की तालीम दी जाती है। इब्तिदाई तौर पर हिंदी है, मराठी है, अंग्रेज़ी हम लोग सब पढ़ाते हैं। हमारे ये मोहतरम अमून और मामून, ये दोनों सर, ये इनसे हमारा कई सालों से इनसे हमारा रिलेशन और ताल्लुक़ है। 15-20 साल से हमारा रिलेशन है। ये लोग मेहनती दोनों लोग हैं और दोनों भाई ने बड़ी मेहनत के साथ इस वर्जिश को और कराटे को सीखा है और सीखने के बाद हमारे पूरे ज़िले लेवल के ऊपर ये इसको सिखा रहे हैं। ये बच्चों के लिए बहुत अच्छी बात है, उससे बच्चों की सेहत बनती है, सुस्ती और काहिली बच्चों की दूर होती है, तालीम में बच्चों का जहन चलता है, दिमाग खुलता है। अगर बच्चा 24 घंटे सिर्फ पढ़ते ही रहेगा तो उसका दिमाग सुस्त हो जाएगा। ये 1 घंटे की जो वर्जिश होती है, इसकी वजह से बच्चे का जहन भी खुलता है और दिमाग के अंदर उसकी नसें बिल्कुल अच्छी चलने लगती है और बॉडी के अंदर भी किसी किस्म की कोई बीमारी नहीं होती। वो बच्चा एक सेहतमंद और अच्छा बच्चा बनता है। ये अच्छी तालीम दे रहे हैं। हमारी अल्लाह से दुआ है कि अल्लाह ताला इनकी इस खिदमत को कबूल फरमाए। बहुत सारे बच्चे ऐसे ही जिनको देने की फ़ीस देने की हिम्मत भी नहीं होती, उनका भी इंतज़ाम करते हैं। किसी के पास ड्रेस की ताकत नहीं होती, उनको ड्रेस भी दिलवा देते हैं अपने ख़र्चे से। दूर दूर लिया के, बम्बई है, पूना है, बेंगलोर है, दूर दूर जा कर के वो बच्चों को मुकाबला भी कराते हैं जिसमें वो कामयाब होकर आते हैं। कब जो हमारा सबसे बेहतरीन मुल्क है, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसके वो गुलसिता हमारा। इस मुल्क हिंदुस्तान के अंदर जितने भी हमारे पत्रकार हैं और न्यूज़ चलाने वाले हैं, चैनल से चलाने वाले हैं, उनसे मेरी रिक्वेस्ट है और दरख्वास्त है कि वह इस तरह के लोग जो समाज और सोसाइटी में सेवा करते हैं, खिदमत करते हैं गरीबों की, यतीमों की, बच्चों की, तो उनको भी आगे बढ़ाए और उन लोगों की भी सेवा करे और उन लोगों को आगे बढ़ा करके एक मुल्क में अच्छी सालियत और सालिमत लेकर आए। मेरी तमाम लोगों से विनती। नमस्कार, मी मिसेस सुप्रिया तांबे, प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहे। आमची शाळा ही वसतिगृहाची शाळा आहे। जवळजवळ 700 विद्यार्थिनी आमच्या वसतिगृहात इथे आहेत आणि आम्ही या वसतिगृहाच्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे स्वसंरक्षणासाठीचे ट्रेनिंग देत असतो। मग ते खेळातले असतील, स्विमिंग असेल, कराटे आहे आणि आमच्याकडे विशेष म्हणजे कराटे प्रशिक्षणासाठी पठाण बंधू दोघंही आमच्याकडे मागील वर्षापासून ट्रेनिंग देण्यासाठी येतात। अतिशय सुंदर रीतीने मुलींना ते ट्रेनिंग देतात। मुलींना एकदम फ्रेंडली आणि असं घेतात, त्याच्यामुळे दडपण काही नसतं। छोट्यातल्या मुलींपासून म्हणजे 3री पासून मुली हे प्रशिक्षण घेतात आमच्या तिथे। ते आत्ता जे करत आहेत ते आणखी जास्त लार्ज स्केलवरती कसं प्रसार होईल त्यांच्या या स्किलचा, ते त्यांनी करावं असं मला वाटतं। काही नाही, त्यांचं अगदी प्रामाणिकपणे, वेळ, डिसिप्लिन एकदम सुंदर। म्हणजे कधी एकदाही माझ्याकडे मुलींनी कधी कंप्लेंट आणली नाही त्यांच्या बाबतीत। वेळ दिली त्यावेळेत ते येणार, प्रशिक्षण व्यवस्थित घेणार। खूप आत्मविश्वास मुलींमध्ये येतो, त्या समाजात वावरताही नाही, त्या कॉन्फिडन्सनी वावरतात। त्याच्यामुळे समोरच्याचंही अशा प्रकारच्या कॉन्फिडन्स असणाऱ्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलते, हिम्मत पण नाही करणार। ते आमच्या मुलींची कोणी छेड काढण्याचं बाहेरसुद्धा कधी
म्हणजे ऐकणार नाही आता. नाही करत. मुली आहेत तशा तयार कर. मोहम्मद इकबाल खान इब्न नसीब खान, मैं मालेगांव ज़िला नासिक। मदरसे वालों ने जो ये कराटे क्लास चालू किए, तो मैं पहले तो हमारे सर को बहुत धन्यवाद देता हूँ कि वो उनको अवार्ड मिल रहा है, और जो हम जो भी हैं यहाँ पर जिस मकाम पे भी है हमारे सर की वजह से। मेरा नाम मोहम्मद सुफियान इब्न अख्तर है जी। मैं कोपर गाँव में रहता हूँ जी। और मैं मदरसा माद नोमानी में जमात अरबी शशु में पढ़ता हूँ। कराटे से पहले हमें अपने आंग में कमज़ोरी से महसूस होती थी, पढ़ाई में उसमें ज़्यादा जहन फ्रेश नहीं हो पाता था, लेकिन कराटे क्लास के बाद हमें फ्रेश लगता है और पढ़ाई में भी ज़्यादा मन लगता है और चुस्ती फुर्ती भी बदन में। सर बहुत अच्छी तरह से सिखाते हैं। माझं नाव सायली परमवीर पांडुळे आहे, मी मिरजगाववरून आलेले आहे आणि माझी येलो बेल्टची एक्झाम झालेली आहे। मी खूप स्पीच ऐकले, त्याच्यामधून टीचर्स सांगतात की मॅडम सांगतात मिरचीची पुडी ठेवा, चाकू ठेवा, पण आता मला वाटतं की काहीच गरज नाही, मी 24 तास कुठे पण फिरू शकते। सरांनी आम्हाला इतकं परिपक्व बनवलेले आहे की आम्हाला काहीच गरज नाही ह्याची, आम्ही फाईट करू शकतो। सर आम्हाला सॅटर्डेला प्रशिक्षण देत असतात ह्याचं, सर खूप छान शिकवतात आम्हाला। भविष्यात मी ब्लॅक बेल्टची परीक्षा देणार आहे। माझं नाव प्रज्ञा विजय कुलकर्णी, मी बीडून आली आहे। आज सध्या कराटेचं प्रशिक्षण चालू आहे, त्याच्यामुळे सर आम्हाला फार छान शिकवतात। सर खूप छान शिकवतात आणि मला असं वाटतं की माझ्या भावी आयुष्यात मला हे खूप कामी पडणार आहे। आय होप सर फार छान शिकवतात आम्हाला। कराटे शिकायच्या आधी मी ज्यावेळी हा क्लास जॉईन केला होता ना, त्याच्या आधी मला बाहेर फिरण्यात एक दडपण यायचं, म्हणजे भीती वाटायची, पण आता काहीच नाही वाटत। आता मुलांचं तर काय कुणाचीच भीती वाटत नाही बाहेर फिरताना। मला फार आवडतं कराटे, तिथं मी पहिले नाही का खूप प्रशिक्षण बघितलेले आहे, त्याच्यापैकी मला सर फार छान शिकवतं, हे मला फार आवडले। सर आम्हाला छान शिकवता, कारण मला पहिले खूप भीती वाटायची, आता बिलकुल भीती वाटत नाही। आमचे सर दरवेळेस न चुकता येतात आणि आम्हाला कराटे शिकवतात। शुक्रवार, शनिवार, रविवार आमचे ठरवलेलेच असतात, दरवेळेस आम्हाला सर कराटे शिकवतात की आजकाल मुलींना क्रिएट होणाऱ्या प्रॉब्लेम्स त्या राहू नये त्यासाठी। आणि मी सरांना थँक्यू म्हणू इच्छिते की ते आमच्यासाठी एवढे कष्ट करतात। कराटे शिकून काय फील आहे? हाऊ डू यू फील? आम्हाला सर फार छान कराटे शिकवतात। माझं सरांनी येल्लो बेल्ट, ऑरेंज बेल्ट केलं आहे, आता माझा ग्रीन बेल्ट चालू होईल। सर फार छान शिकवतात, सर एक्झाम एकदम छान घेतात। माझे नाव वर्षा महारुद्र सोलंकर, मी जालन्यावरून आली। जेव्हा कराटेच्या आधी माझी आई मला सोडायला यायची शाळेत, पण आता मी आईला म्हणते आई नको येऊ शाळेत सोडायला, कारण की आता आम्हाला कराटे शिकवतात सर। जेव्हापासून म्हणजे आम्हाला सर शिकवतात तेव्हापासून आम्हाला कोणतीच भीती राहिली नाही। माझे नाव साक्षी सचिन कासर, मी श्रीरामपूरवरून आलेली आहे आणि माझ्या शाळेचे नाव प्रवरा कन्या विद्या मंदिर। कराटे शिकल्यापासून मला खूप छान वाटतं आणि मेन पॉईंट म्हणजे मला समाजात काही अडथळा आला तर त्याला तोंड देण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे, हे मला माहीत झालेलं आहे कराट्याच्यामुळे, आणि आमचे सर पण आम्हाला खूप छान शिकवतात, सो थँक्स सर। माझे नाव प्रियांका नारायण शितोळे, मी उमापूरवरून आलेली आहे। जेव्हा मी कराटेचे क्लास सुरू केले तेव्हा मला भीती वाटत होती, पण त्याच्यानंतर मग सरांनी आम्हाला शिकवलं कसं करायचं कसं नाही, त्याच्यानंतर आम्हाला आता काहीच भीती वाटत नाही, म्हणजे बाहेर जायला बी खूप भीती वाटत होती, आता मला भीती नाही वाटत। आणि त्याच्यामुळे सरांना बी मॅडमांना थँक्यू। मी चतुर्थी चंद्रशेखर पठाडे, मी नाशिकवरून आली आहे। आताच्या युगात महिला सक्षमीकरणाची खूप गरज आहे, सरांनी आम्हाला कराटे शिकवले, त्यासाठी मी सरांना धन्यवाद देते। नमस्कार, मैं अमून इस्माइल पठान, कराटे का डिग्री होल्डर हूँ। कराटे में 3rd डिग्री ब्लैक बेल्ट ये मेरा डिग्री है। ये जो कराटे 1954 से मैंने शुरू किया हूँ। अब तक के इस कराटे के अंदर लगभग 13 से 14 हज़ार बच्चों ने ट्रेनिंग लिया है अभी तक। अभी मी हे शिक्षण यासाठी घेतलं का ज्या प्रकारे दुसऱ्याचा अन्याय सहन करायचा नाही, कोणावर अन्यायसुद्धा करायचा नाही आणि करू न घ्यायचा नाही, या पद्धतीने जसं मला वाटलं की मी स्वतः करू शकतो, याच पद्धतीनं जे माझे मित्र कंपनी असेल किंवा जे मुलं आहे किंवा मुली आहेत त्यांच्यावरसुद्धा कोणी अन्याय करू नये आणि हा त्यांनीसुद्धा सहन करू नये आणि कोणावर होऊ देऊ नये,
आपल्या मैत्रिणी होत असेल किंवा भावावर होत असेल हे होऊ नये यासाठी त्यांनी सुद्धा पुढे यावं यासाठी मी हे पुढचं ट्रेनिंग चालू ठेवलं. हे शिकत असताना थोडंसं सुरुवातीला तकलीफ झाली, कारण घरचेच नाही तर बाहेरचे सुद्धा थोडंसं हे करायचे का बा काय उड्या मारतो मागून थोडंसं आवाज वगैरे काढायचे कराटेचा नाही का, थोडंसं चिडवण्यासारखा. पण त्यावेळेस आम्हाला वाटत जाऊन चिडवून काय फरक पडत नाही, चिडवल्याने काय होतं आपण शिकून घेऊ असं. वडील हे फार कष्टातून त्यांनी जीवन काढलेलं आहे, कारण मी त्यांना लहानपणापासून बघतो. ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणा, पुढं मोलमजुरी म्हणा करून ते आम्हाला शिकवायचे. आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं आम्हाला जे कष्टाचा खाऊ घातलं, म्हणजे हरामाचा खाऊ घातला नाही, त्याच्यामुळे आम्ही आज घडलेलो आहे. खरं पाहण्यामध्ये असं आहे का ते घरच्यांनी जे आम्हाला संस्कार दिलेले आहे, आईना वडिलांनी, ते भावभावाने कसं राहायला पाहिजे आणि कोणासंग कसं वागलं पाहिजे हे संस्कार आम्हाला पहिल्यापासून म्हणजे घरातूनच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाऊ जे आहे तो म्हणजे भाऊ नसून एक मित्र आहे माझा, म्हणजे त्याच्या सर्वांचे आमचे दोघांचे विचार जुळतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि काही करायचं असलं तर आम्ही दोघं एकमेकाला सांगूनच करतो, त्याच्यामुळे काही भांडणं होण्याचं आणि असं काही विषय नाही. त्याच्यामुळे आमचं एक कुटुंब सर्व काही आहे एकत्र आहे. शिक्षणात आम्ही मीडियम होतो, बाकीच्या मुलांसारखं म्हणजे खेळकर होतो खूप. ज्यावेळेस परीक्षा द्यायची त्यावेळेस मी ॲक्च्युली इथं नव्हतो, रुईला नव्हतो, मी बाहेरगावी होतो. तर मला तिथून इथून फोन आला का बाबा असं असं तुझ्या एक्झामची तर लेटर आलेलं आहे घरी, तर तुला एक्झाम द्यायची शनिवारी. मला शुक्रवारी फोन आलेला होता. तर अचानक पैशाचं अवेलेबल होणं शक्यच नव्हतं आणि आमची ती परिस्थिती नव्हती. तर त्यावेळेस आम्हाला जे पैशाचे जे ब्लॅक बेल्टसाठी जे आम्हाला एक्झामला पैसे द्यायचे होते ते 2000 रुपये अमाऊंट होती, 500 नव्हती ती. तर त्यावेळेसचे ते म्हणजे 22 वर्षापूर्वी जे 2000 म्हटल्यानंतर लई मोठी होती ते आमच्याकडे येणंही शक्य नव्हतं. पण आमच्या गावाचे जे सरपंच होते रावसाहेब देशमुख म्हणून, त्यांच्या वेळेस आमचे ते वडिलांनी तिथं जाऊन विनवणी केली मला न सांगता. गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा असं माझ्या मुलाचा प्रॉब्लेम आहे आणि असं असं करायचं आहे, तर त्यासाठी तुमची काही गरज आहे मला, तर तुम्ही करताल का. त्यांनी काही न शब्द विचारता त्यांच्या हातात 2000 रुपये दिले. ॲक्च्युली मी जे म्हणजे कराटे सुरू केले म्हणजे शिक्षणासाठी प्रत्येकाला, तर हा माझं म्हणजे डोक्यात नव्हतं का कधी मी स्टेट खेळू शकतो, नॅशनल खेळू शकतो किंवा इंटरनॅशनल खेळू शकतो. फक्त एक मुलांना सेल्फ डिफेन्स देणे म्हणून हे एक माझं ध्येय होतं का सेल्फ डिफेन्स शिकवणे. पण ह्या जीवनात आपोआप या गोष्टी घडत गेल्या. Front side, 1, 2, hold your leg, press your head, 1, सर बात लागो पीछे, 2. बोलो. मेरा नाम है पठान मामू, मेरा सेकंड ब्लैक बेल्ट हुआ है. और जो भी है मेरे सर मेरे भाई है नहीं, तो उन्होंने बहुत अच्छे सिखाए. बस वो समझो मैं मेरे भाई की परिचय हूँ. नहीं, हमारे माता पिता ने हमको बहुत अच्छे सिखाए. नहीं मतलब काय को भाई बोलते हैं, काय को बहन बोलते हैं, काय को नहीं क्या माँ बाप बोलते हैं. तो ये उन्होंने हमको इतना अच्छा सिखाया कि हम कभी जुदा होने का कभी सोचे भी नहीं कि हम बहुत मतलब ऐसे भाई भाई जैसे तो रहते हैं, लेकिन जैसे एक मतलब जैसे दोस्त है ऐसा रहते. मतलब दिल की हर एक बात शेयर करते एक दूसरे से. अच्छा. हमारे पास कम से कम 700-750 लड़कियाँ होगी जो मतलब ट्रेन हो गए अच्छे ना, कि मतलब खुद की हिफाजत खुद कर सकते हैं आज. तो हमको बहुत अच्छा फील होता है. अभी समझो अगर खुद की हिफाजत करना है तो खुद को ही सीखना पड़ेगा, इसके बगैर कोई चारा ही नहीं है. यही खुद है. पुलिस समझो तुम्हारे माँ बाप भाई ये तो बाद में आएंगे सब कुछ हो जाने के बाद में. तो खुद का डिफेंस तो खुद को ही करना पड़ेगा. हम लोग अभी बोलते हैं ना कि हाथ में चाकू लेके घूमेंगे, या तो ये चीज़ तो सही भी नहीं है ना कि जो भी दवा बोलो ये बोलो. लेकिन ये अगर ये सीखेंगे तो अपना फिटनेस भी अच्छा रहेगा, हम प्रतिकार भी अच्छा करते. अशा या सामाजिक कार्याची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहत असलेल्या पठाण बंधूंना तनुश्री मूव्हीज तर्फे लाख लाख शुभेच्छा.